नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आज आपण इंद्रदेवाला, पर्जन्य देवाला प्रार्थना करू. भरपूर पाऊस पडू देत. आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे आत्मा. मुलांनो, तुम्हाला रामकृष्ण परमहंस माहित आहे ना? कोण होते? विवेकानंदांचे गुरु. आणि ते की नाही खूप विद्वान होते. पण ते इतके विद्वान होते, त्यांनी सगळे निस्वार्थ सेवा करायचे ते सगळ्यांची, बर का. आणि ते संन्यासी होते. संन्यासीने काय करायचं असतं? सगळं सोडून द्यायचं असतं, विरक्त व्हायचं असतं सगळ्या गोष्टीतनं. त्यांना कशाची आशा नसायला पाहिजे. आणि इतकं ज्ञान असतं त्यांना. पण त्यांना खाण्याची फार आवड होती, बर का. आणि ते इकडून इकडून आले की आईला विचारायचे, आई काय खायला केलंस? इकडून इकडून आले की आई काय खायला केलंस? मग आईला वाटायचं की हा एवढा म्हणजे सगळं त्यांनी सोडून दिलेलं आहे, म्हणजे विरक्त आहे त्या सगळ्या गोष्टीतनं. पण ह्याला खाण्याची आवड कशी काय? एक दिवस ती नाही, त्यांच्या घराजवळ एक सभा भरती, बर का. आणि सगळे ब्रह्मत व्यक्ती म्हणजे विद्वान पंडित येतात, बर का. आणि मग तिथे चर्चा सुरू होती. कारण रामकृष्ण परमहंस खूप हुशार होते. ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होते, बर का. आणि सभा चालू असताना त्यांना एकदम आठवलं. ते सभेतून उठले आणि घरात गेले. मग काय आई, आज काय केलंय? आज स्वयंपाक काय केलाय? आणि छान स्वयंपाक केला ना? हा, मग मी येतो वेळेवर जेवायला. आणि परत जाऊन सभेमध्ये बसले. मग आईला आणि त्या ब्रह्म व्यक्त्यांना पण फार नवल वाटलं की बाबा, हे एवढं म्हणजे चांगली सभा चालू असताना ते मध्येच काय उठून गेले? त्यांना काही माहित नव्हतं ते का उठून गेले ते. पण घरात आल्यावर आईला मात्र कळलं की असं काय करतोय, हा सारखं जेवणाचे काय विचारतोय. आणि मग एक दिवस तिनं राहून तिने विचारलं, रामकृष्णा, मी तुला एक विचारते बाबा, तू तर इतका हुशार, तू तर विरक्त आहे सगळ्यापासनं, आणि सगळं तू सोडून दिलेलं आहे, तुला कसलीच आसक्ती नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे. मग तू जेवणाच्या बाबतीत का तुला एवढं का त्याच्याबद्दल हे ओढ आहे की प्रत्येक वेळेला तू जेवणात विचारतो आणि वेळेवर जेवतो आणि वेळेवरच सगळं तुला मिळालं पाहिजे आणि छान छान पदार्थ मिळाले पाहिजे तुला, असं का तुला म्हणजे? तर तो म्हणतो, अगं वेडे आई, मी की नाही माझ्या आत्म्यासाठी, माझा आत्मा जर जगला तर मी लोकांना ज्ञान देऊ शकेल का? शकेल ना. आणि मी सगळ्यांना ज्ञान देणार, सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देणार. पण तो माझा आत्मा जगण्यासाठी मी एकच धागा धरून ठेवलेला आहे की माझ्या आत्म्याचं पोषण करणार. तो धागा म्हणजे माझं अन्न. आणि ते अन्न जर मला वेळेवर मिळालं नाही तर मी कसं सगळ्यांच्या जगाला मी छान छान उत्तर देणार, ज्ञान देणार. आणि मग मी ते ज्ञान देण्यासाठी मी माझा आत्मा अन्नरूपी औषधाने जगवतोय. म्हणून मी तुला प्रत्येक वेळेला विचारायला येतो, काय केलंय? आता तो एकच रस माझ्या आत्म्याला जिवंत ठेवणार आहे. रस म्हणजे अन्नाचा रस. अन्न हे इतकं म्हणजे हे असं उपयुक्त आपल्या शरीराला. अन्न आणि पाणी हे दोन जर वेळच्या वेळी जर आपण घेतले तर आपण जिवंत राहू शकतो. पण अन्न पाणी सोडले की आपण मरून जाऊ. म्हणून आईला म्हणतात ते की ज्या दिवशी मी जेवणार नाही त्या दिवशी माझा जगाचा शेवटचाच क्षण असेल. मग आई घाबरती. मग आई परत त्याला रामकृष्ण परमहंसांना परत विचारत नाही खाण्याचं. वेळेवर आई त्यांना जेवायला देते, वेळेवर सगळं करते. आणि विचारायला आले की त्यांच्या आवडीचे पदार्थ करून देते त्यांना. आणि मग एक दिवस काय होतं, ते आजारी पडतात बर का. आजारी पडल्यावर ते अंतरुणावर पडून राहतात. मग ते कधीच आईला विचारायला येत नाही, आई तू आज काय केलंय, असं विचारायला येत नाही बर का. पण आई जेव्हा अन्नाचं ताट नेऊन ठेवते ना, तर ते त्या अन्नाच्या ताटाकडे प्रेमाने पाहतात, नमस्कार करतात आणि एका उशीला तोंड करून झोपून घेतात. इतकं वाईट वाटतं मुलांना, आईला इतकं वाईट वाटलं की जेव्हा त्यावेळेला आपण विचारलं ना की तू का असं म्हणजे जेवणासाठी, तेव्हा त्यांनी सांगितलं असतं, ज्या दिवशी मी जेवणार नाही त्या दिवशी माझा शेवटचा क्षण असेल. आईला खूप रडू आलं. आणि त्यानंतर 2 दिवसांनी रामकृष्ण परमहंस देवाघरी गेले. म्हणून आपल्या जीवनामध्ये जी आवडती गोष्ट आहे ती करावी. कोणाला जेवणाचं वेळ असतं, कोणाला खेळाचं वेळ असतं, कोणाला वाचनाचं वेळ असतं.
ते आपण आपली आवड जपायलाच पाहिजे. आवडली का गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही. कधी बंद केलं तू? रिमोट म्हणजे मी विसरायचं नाही म्हटल्यानंतर केलं.